सगळ्यांचंच लक्ष मवियाच्या यादीकडे लागलेलं आहे। मवियाची यादी आज जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते। वंचितच्या सहभागासंदर्भात देखील ठोस निर्णय होणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची लोकसभेची यादी आज जाहीर होणार आहे। 15 उमेदवारांची नावं आज जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते। मवियाची यादी आज जाहीर होणार आहे। या यादीमध्ये कोणाकोणाचा समावेश केला जाईल याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। काही मुंबईतल्या ज्या जागा आहेत, 6 जागा मुंबईतल्या अतिशय महत्त्वाच्या, या 6ही जागांवर शिवसेना लढणार असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। तर या 6 जागांवर काँग्रेसला स्थान नाही आहे। त्यामुळे या यादीत कोणाकोणाची वळणी लागते, पहिल्या यादीत पहिली 15 नावं कोणती समोर येतात याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, खरं तर काल मवियाची ही पहिली यादी येणार होती। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची 15 उमेदवारांची काल पहिली यादी जाहीर होणार होती, पण कालचा दिवस गेला। काल मात्र या सगळ्या संदर्भात कुठलीही घोषणा झाली नाही। आज पुन्हा चर्चा होते की आज या सगळ्या संदर्भात 15 जणांची यादी जाहीर होणार आहे। आता अखेर तिढा सुटलाय का? ती 15 नावं आज जाहीर किती वाजता होणार आहेत? लक्ष्मी, निश्चितच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पहिल्या 15 ते 16 उमेदवारांची यादी आहे ती आज जाहीर होईल। खरं तर ही यादी कालच जाहीर होणार होती, मात्र वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेकडे अद्यापही महाविकास आघाडीचं लक्ष आहे। महाविकास आघाडीकडून त्यांना 5 जागांचा प्रस्ताव दिलाय। दरम्यान आज खरं तर वंचितचे प्रकाश आंबेडकर हे आज ते निर्णय घेणार आहेत। आज त्यांची भूमिका जाहीर करतील आणि त्यांची भूमिका जाहीर केल्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये महाविकास आघाडीकडून सुद्धा जागा वाटपाची यादी आहे ती सुद्धा समोर येईल। शिवसेना ठाकरे गटाकडून एकूण 15 ते 16 उमेदवारांची यादी जाहीर होईल असं सांगण्यात आलं। आज दुपारनंतर ही यादी जाहीर होईल। पहिली प्रकाश आंबेडकर यांची भूमिका समजू शकते, ती भूमिका आल्यानंतर ही ठाकरे गटाकडून यादी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आहे ती मिळालेली आहे। लागवी निश्चित स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात वेळोवेळी अपडेट घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।